बीड जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये एक गाजलेलं नाव वाल्मिक कराड यांची एकूणच संपत्ती किती, त्यांनी ही संपत्ती कशी मिळवली आणि आतापर्यंत त्यांच्याकडे किती संपत्ती आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वाल्मिक कराड बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये संबंधित खंडणी मागितल्याने वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केलेली आहे। अटक केली म्हणल्यापेक्षा त्यांनी पोलिसांना ते शरण आलेले आहे। त्यांना 31 डिसेंबरला ते शरण आलेले आहे। त्यानंतर केज न्यायालयाने वाल्मिक कराड याला 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। अशातच आता वाल्मिक कराड संदर्भात एक धक्कादायक माहिती परत समोर आलेली आहे। वाल्मिक कराडला यापूर्वी ईडीकडून नोटीस देण्यात आलेली होती। त्यामुळे वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीचे अधिकारी सुद्धा थक्क झालेले आहेत। अशामध्येच वाल्मिक कराड यांच्याकडे किती संपत्ती आहे, त्यांनी ही संपत्ती कशी मिळवली याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागून आहे। बीड जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या घटनेकडे लागून राहिलेले आहे। धनंजय मुंडे यांनी हावरटपणाचे राजकारण केलेले आहे। बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडने बेकायदेशीर उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये दहशत पसरवली आहे। त्याने बेकायदेशीर उद्योगाच्या माध्यमातून प्रचंड पैसा गोळा केलेला आहे। प्रचंड पैसा गोळा केल्याचे अनेक आंदोलनाच्या माध्यमातून समोर आलेले आहे आणि त्या भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश धस यांनी हा त्यांच्यावरती आरोप केलेला आहे। भाषणामधून देखील त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र याच दरम्यान आमदार सुरेश धस यांनी अगदी सविस्तरपणे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड नेमकं कसं घडलं आणि वाल्मिक कराडकडून खंडणी कशी मागितली जाते याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी बोलता वेळेस संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांनी दिलेली आहे। आमदार सुरेश धस धनंजय मुंडेवर देखील निशाणा साधला आहे। त्यांनी धनंजय मुंडे यांना हावरटपणाचे राजकारण केलेले आहे। तसेच धनंजय मुंडेने वाळूतून राखेतून पैसा कमावलेला आहे। याशिवाय घरकुलांसाठी त्यांनी 10,000 रुपयाची वसुली सुद्धा केल्याचा गंभीर आरोप जो आहे तो आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। त्याचबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। दरम्यान सुरेश धस यांनी वाल्मिक कराडकडे तब्बल 1500 कोटी रुपयाची संपत्ती जमावल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे। तसेच या संपत्ती संदर्भातील चौकशीसाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी 2 महिन्यापूर्वीच वाल्मिक कराडला नोटीस आल्याचे देखील धस यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच वाल्मिक कराडची संपत्ती आकडे सांगायचं झालंच तर 1500 कोटी रुपयापेक्षा जास्त जी संपत्ती आहे ती वाल्मिक कराड या इसमाकडे ईडीच्या चौकशीनुसार आढळलेली आहे। यांच्याकडे ही संपत्ती आली कशी? त्यानंतर मात्र आमदार धस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत केलेल्या दाव्यासंदर्भात खासदार बजरंग आप्पा सोनवणे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। यावेळी बजरंग सोनवणे म्हणाले की सुरेश धस हे 5व्या टर्मचे आमदार आहेत, त्यामुळे ते अभ्यास करून आणि कर्तव्यानिशी आणि स्पष्टपणे बोलणारे नेते आहेत। तसेच त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलले असतील। त्यामुळे आता शासनाने आणि पोलीस यंत्रणेने या गोष्टी तपासल्या पाहिजे असं बजरंगप्पा सोनवणे यांनी म्हटलेलं आहे। तसेच त्यांनी गृहमंत्र्यांना सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आपल्या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे। ज्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यांना कठोरामधली कठोर शिक्षा व्हावी।